तर 12 ते 13 कोटी नाशिकमध्ये आले, शिंदेंनी कुणाला पैसे दिले असा सवाल संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर थेट गंभीर आरोप केले आहेत। शिंदेंनी नाशिकमध्ये आणलेल्या बॅगांचा व्हिडिओ संजय राऊतांकडून ट्विट करण्यात आलेला आहे। तर नेत्यांसोबत कपड्यांच्या बॅगा असतात असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं। दरम्यान पराभव दिसू लागला की असे आरोप केले जातात असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय। त्या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या, 9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत। काय होतं त्या 9 बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी? मी सांगतो, किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून, आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं। आज मी एक ट्विट केलेलं आहे, त्यात बॅगा उतरत आहेत। आता हे हॉटेलमधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला मी सांगतो। कोणताही नेता असो, ते उद्धव ठाकरे असोत का आणखी शरद पवार असो, हे प्रत्येक नेता हा आपल्या बरोबर कधीही कोणत्याही कार्यक्रमात, हे निवडणुकी सोडून द्या, पण कोणत्याही ठिकाणी त्यांच्या बरोबर कपड्याच्या 1-2 बॅग हे असतातच। गर्दीमध्ये जाणं असतं, कुणाला भेटणं असतं, एखाद्या वेळेला एखादं शर्ट फाटलं, या सगळ्या गोष्टीसाठी ही तयारी, पूर्वतयारी सगळ्यांची असते। आता मी उद्धव ठाकरेंनी किती बॅगा आता आमच्याकडे संभाजीनगरला आले, किती बॅगा आणल्या ते काय तुम्हाला दिसलं नाही का? मग आम्ही त्याचा आरोप करतो का? पण बेबुनियाद आरोप करून काहीतरी नवीन शोध लावलेला आहे, जावई शोध ज्याला म्हणता येईल, तो करायचा प्रयत्न हा संजय राऊत मूर्खपणाच्या लक्षणे त्याचं नेहमी दाखवून देतो। जेव्हा पराभव होतो, जेव्हा पराभवाचे लक्षणे दिसतात, तेव्हा असे वक्तव्य करणे हे नॉर्मल आहे, हे ते बोलतच राहणार। पराभव जसा असा होईल, मग EVM खराब आहे, मशीन खराब झाली आहे, मग मशीनमध्ये दोष आहे, मग सांगतील पर्सेंटेजमध्ये दोष आहे। 8 वाजता 9 वाजेपर्यंत कधी कधी पोलिंग चालतं, पर्सेंटेजचा दोष सांगतात, ते 6 वाजताचं मोजतात। शेवटी निवडणूक आयोग जो असतो तो शेवटचा पोल होत नाही, शेवटचा हातात येत नाही तोपर्यंत सांगत नाही। हे आता 1000 कारणं काढतील।